जॉनी पोनी फोकट आणि दमदार परत आले. हिरा आणलास का? हो ते मला माहित होतं हे लोक रिकाम्या हाताने परत नाही येणार. कुठला हिरा? कोणी देणारे हिरा. माझ्या मैत्रिणीचं नाव आहे मीरा. तुझ्याकडे आहे कोणता हिरा? अरे वा, काय शेरोशायरी करता तुम्ही. वा वा वा. जसा देश तसा वेश. तू उगाच विषय बदलू नकोस. आपण कुठल्या तरी हिऱ्याबद्दल बोलतोय. या हिऱ्याविषयी बोलतोय. अहो, आमच्या गावचा प्राचीन हिरा आला. आता गावात सगळं व्यवस्थित होईल. खरं तर मला आधीच संशय आला होता. हा तर तोच हिरा आहे जो बँकेतून चोरला गेला होता. नाही नाही, हा तर आमच्या गावचा हिरा आहे जो लॉर्ड कनिंगहॅमच्या माणसांनी इथून चोरला होता. जॅक्सन सर थांबा, आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. सर आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. यापेक्षा जास्त नाही बघायचं. दूर व्हा. तुमचं नाही ऐकायचं. सर एकदा ऐका तर तुम्हाला सगळं समजावतो. काय समजावणार? की तुम्ही माझ्याशी मैत्रीचं नाटक केलं. तुम्हाला माझी मदत करायची नव्हती, पण माझ्या बरोबर वर्ल्ड टूरचं बहाणं करून हा हिरा स्वतःच्या गावी पोहोचवायचा होता. यापुढे कधी मला तुमची तोंड दाखवू नका. कधीच दाखवू नका. चालते वा. अरे मित्रांनो, हे योग्य नाही झालं. जॅक्सन सर खूप भोळे आहेत. ते एकटे कधीच पैस जिंकू शकणार नाहीत. आणि जर का ते हरले तर त्यांना कायमसाठी लंडन सोडून जावं लागेल. असं कधीही नाही होणार. का नाही होणार? कारण आपण सगळे असं कधीच होऊ देणार नाही. जॅक्सन सर आपल्याला त्यांचे मित्र मानतात आणि आपल्यामुळेच ते बिचारे दुःखी आहेत. मित्रांनो, आपली खरी मैत्री दाखवून द्यायची हीच ती वेळ. अट पूर्ण करण्यामध्ये जॅक्सन सरांची मदत आपण नक्की करायची. हो, पण आपल्याला तोंड झाकून जावी लागतील. अरे पण ते का? ते म्हणाले होते ना, कधीच तुमची तोंड दाखवू नका. हा इतकं गाढवासारखा बोलतो की याच्या येणाऱ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच जन्माला येतील. असं काय बघताय? मला माहितीये मी हे दुसऱ्यांदा बोलतोय, पण याची रिपीट व्हॅल्यू सुद्धा तेवढीच आहे. कळलं काय? अरे उगाच वेळ घालवू नका. जॅक्सन सरांना आपल्या मदतीची गरज आहे. इथून ते जपानला जातील, जपानवरून न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्क वरनं लंडनला जाण्यासाठी शिप पकडतील. चला. आणि आता जोपर्यंत तुझ्या पैसेचे सगळे दिवस पूर्ण होत नाही, तू इथेच राहशील. शाळेत घेतात खूप सारी फी. यू कॅन डू दिस टू मी. आम्ही काहीच करू शकत नाही. आता तर तुझ्या मदतीला तुझे मित्र सुद्धा नाहीयेत. असं कोण म्हणतं? मित्र तर आले. माझे मित्र नाही आहात तुम्ही. चालते वा इथून. एकदा का तुम्हाला पैस जिंकून दिली ना, की मग कधी तुम्हाला आमचं तोंड दाखवणार नाही. यावेळेस मार्शल आर्ट्स एक्सपर्ट्स घेऊन आलोय. पैस नाही जिंकू शकणार तुम्ही. नाव आहे मॉन्टी. वाजवेन घंटी, करून टाकेन सुट्टी.
ह्यू. थँक्यू माय फ्रेंड्स. मी तुमच्या मैत्रीवर शंका घेतली त्याच्यासाठी आय एम सॉरी. सॉरी तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. आम्ही तुमच्याशी असं खोटं बोलायला नको होतं. सर फक्त 15 दिवस राहिलेत. आपल्याला न्यूयॉर्कला जाऊन शिप पकडायची आहे. लवकर निघायला हो सर, लवकर. रन जॅक्सन रन फास्टर. आम्ही तुमच्यासाठी शिप थांबवून ठेवली आहे. शिप वर तुमचं स्वागत आहे सर. थँक्यू गुरु. जॅक्सन सर 4 दिवस झालेत. आता उद्या आपण लंडनला पोहोचूच. होय, उद्या आपण पैज नक्की जिंकू. हो, समुद्राच्या मधोमध आता कोणी आपल्याला थांबवू पण नाही शकणार. हे रात्र होण्याआधीच कोण गाढव मशाल पेटवतोय बरं? सगळे अलर्ट व्हा. पायरेट्सने अटॅक केलेला आहे. कुठे दिसत तर नाहीयेत. आणि पॅरेट्स एवढी मोठी मशाल कशी काय फेकू शकतील? पोपट तू उचलून दाखव बघू. तू एवढा मोठा गाढव आहेस की तुझ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच पैदा होतील. ही गोष्ट मी तिसऱ्यांदा बोलून दाखवतोय, पण लक्षात घ्या याची रिपीट व्हॅल्यू आहे. अरे पॅरेट्स नाही रे, पायरेट म्हणजे समुद्रावरचे डाकू. जा लुटा या शिपला. पूर्ण शिप डॅमेज केलंय. आता आपण पुढे जाऊ नाही शकणार. जॅक्सन आय एम सॉरी. मग आम्ही लंडनला कसं पोहोचणार? उडून कसं काय जाणार? आणि तुम्ही कोण आहात? आम्ही ब्राईट आहोत. पण तुम्ही तर अजिबात चमकत नाही आहात. मित्रांनो, मला तर हे लंडनचे डॉन वाटतायत. अरे आमचा सरनेम ब्राईट आहे. आम्ही ब्राईट ब्रदर्स आहोत आणि आम्ही हवाई जहाजाचं एक मॉडेल बनवलंय. या कागदावर बसून लंडन पर्यंत कसं उडत जाणार? अरे कागदावर बसून नाही जायचंय. आपल्याला हे हवाई जहाज बनवावं लागेल. जॅक्सन सर, आम्हाला माहितीये तुम्ही फ्लाइंग मशीनवर एक्सपेरिमेंट करत होतात, म्हणूनच तर आम्ही तुमचे फॅन आहोत. ओ गुरु, एका दिवसात हवाई जहाज कसं काय बनेल? हो, आणि इथे हवाई जहाज बनवायचं सामान कुठून येणार? थँक्यू ब्राईट ब्रदर्स. पण माझं स्वप्न आता कोणीही पूर्ण करू शकणार नाही. एक मिनिट जॅक्सन सर, हे जहाज लाकडाचं बनलेलं आहे. हे तोडा ना. अवतर लोखंडाचे तुकडे आहेत, फॅन आहेत, रश्या आहेत. शिवाय काम करायला आम्ही सगळे आहोत. माझ्यासाठी तुम्ही तुमचं जहाज तोडणार? एनिथिंग फॉर यू सर. लय भारी, लय भारी, लय भारी. ते म्हणतात ना, आता कशाला उद्याची वाट निघून चालली बघा रात. कळलं काय? आम्ही तयार आहोत. चला जॅक्सन सर.
ऑल द बेस्ट. ते पहा उडणारं यंत्र. त्याने करून दाखवलं. प्लेनचा पंखा थांबलाय. काही हरकत नाही, इथे अजिबात तुकडत नाहीये. अरे मूर्खा, प्लेनचा पंखा बंद झालाय. हे प्लेन खाली पडू शकतं. मी जोरात पॅडल मारतो. आ, आ, आ. बीपी हाय आहे. स्टॉप देम. थांबवा त्यांना. शर्यत पूर्ण व्हायला 5 मिनिटं बाकी आहेत. आपण लढण्यात वेळ घालवू नाही शकत. जॅक्सन सर, तुम्ही आत जा, यांना आम्ही बघून घेतो. थांबवा थांबवा कोणीतरी त्यांना. मी जिंकलो. ओय होय ओ गुरु, मी जिंकलो. आहा. थँक्स मित्रांनो, हे सगळं तुमच्या मदतीमुळेच शक्य झालंय. आहा. वन फोटो प्लीज. वा, काय स्टोरी होती. मजा आली. आपल्या पूर्वजांनी खऱ्या अर्थी मैत्री निभावली. कळलं काय? हो ना, वचन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण पण केलं. गाढवा, लोक मांजर कुत्रा पाळतात, त्यांनी शब्द पाळला. माझे पंजोबा तुझ्या पंजोबांना एकदा बरोबर बोलले होते. काय रे? तू एवढा मोठा गाढव आहेस की तुझ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच जन्माला येतील. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. कळलं काय?